ऐन वेळेला भाषण कसं करायचं या संदर्भातली काही 4 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि खरं तर लोकशाहीमध्ये भाषणाचं महत्व हे खूप मोठं आहे. बऱ्याच वेळेला तुम्हाला भाषणाची संधी मिळत असते, प्रसंग येत असतो. अशा वेळेला आपल्याकडे त्या कार्यक्रमाची पुरेशी माहिती नसते. अशा वेळेला नेमकं काय करायचं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशा वेळेला फक्त 4 कोण मी सांगितलेले तुम्ही लक्षात ठेवायचे. हे 4 कोण जे आहेत तर ते 4 कोण तुमचं भाषण अतिशय सहज आणि सोपं करतील. तर ते कोणते 4 कोण आहेत तर ते आपण आज बघणार आहोत. तर पहिली गोष्ट की ज्यावेळेला आपण कार्यक्रमाला जातो, कार्यक्रमाला गेल्यानंतर आपल्याला त्या कार्यक्रमाविषयी फारशी माहिती नसते आणि मग आपला गोंधळ उडण्याची शक्यता असते. अशा वेळेला शांत राहायचं आणि 4 प्रश्न स्वतःला विचारायचे. पहिला जो प्रश्न विचारायचा आहे तो प्रश्न विचारायचा आहे की कोणत्या कारणासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुसरा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की या कार्यक्रमाचे आयोजक कोण आहेत. तिसरा जो प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर कोण आहेत. आणि चौथा जो प्रश्न स्वतःला विचारायचा आहे, हा कार्यक्रम समाज मनावर कोणता परिणाम घडवणार आहे. आता हे 4 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले आणि त्या 4 प्रश्नांची उत्तरं जर तुमच्याकडे असतील तर ती उत्तरं म्हणजे तुमचं भाषण आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगितला काय विचारायचा आहे, हा कार्यक्रम कोणत्या कारणासाठी आहे. त्याचं उत्तर आहे महिला बचत गटासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्यासाठी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. दुसरा प्रश्न काय आहे की या कार्यक्रमाचा आयोजक कोण आहे. नगरपालिकेने पुढाकार घेत हा कार्यक्रम आयोजित केला आणि हा कार्यक्रम निश्चितच महिलांसाठी प्रेरणा देणारा असेल. आता तिसरा प्रश्न मी तुम्हाला सांगितलं होतं काय विचारायचं आहे की या कार्यक्रमासाठी मान्यवर उपस्थित असणारे कोण आहेत. तर आजच्या या कार्यक्रमासाठी जे उपस्थित मान्यवर आहेत एकतर कार्यक्रम महिलांचा आहे आणि म्हणून उपस्थित असणारे मान्यवर जर आपण पाहिले तर नगराध्यक्षा या सुद्धा महिला आहेत, तहसीलदार या महिला आहेत आणि पोलीस निरीक्षक या सुद्धा महिला आहेत आणि म्हणून या कार्यक्रमाची उंची आता वाढली आहे. आणि चौथा जो प्रश्न आहे, हा कार्यक्रम समाज मनावर कोणता परिणाम घडवणार आहे. तर हा जो महिला बचत गटाचा कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रम समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये रोजगाराने काम करणाऱ्या महिलांना चांगल्या पद्धतीने दिशा देणारा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून महिला बचत गटाच्या माध्यमातून कर्ज उपलब्धी होणार आहे. त्याचबरोबर उद्योगाची दिशा मिळणार आहे. आता या पद्धतीची चौकट जी भाषणाची असेल तुमची तर ती भाषणाची चौकट आपोआप तयार होत असते. आता मी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगेन, ही जी 4 प्रश्न आहेत ना तुम्हाला स्वतःला विचारायला मी सांगितलेले, या 4ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कुठे सापडतील तर ती उत्तरं व्यासपीठावरच सापडतील. जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाच्या पाठीमागे फलक लावलेला असतो आणि त्या फलकावर या साऱ्या 4च्या 4 प्रश्नांची उत्तरं त्या फलकावर उपलब्ध असतात. कार्यक्रमाचा आयोजक कोण आहे तर त्या फलकामध्ये जर मागे जो फलक लावलेला असतो त्या फलकाच्या एकदम खाली आहे की या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून लिहिलेली पट्टी असते. आणि कार्यक्रम कोणत्या कारणासाठी आहे तर त्याचं उत्तर वर अगदी फ्रंटला एकदम पहिल्यांदा सगळ्यात आधी लिहिलेलं असतं वरच्या बाजूला की महिला भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या. आणि तिसरा जो प्रश्न आहे की तो तिसरा प्रश्न की या कार्यक्रमावर उपस्थित मान्यवर कोण आहेत तर उपस्थित मान्यवरांची त्या फलकावरची जी नावं असतात ना ती मध्यभागी लिहिलेली असतात. या 3ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या व्यासपीठा पाठीमागे लावलेल्या त्या फलकावर मिळतील. आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ना ते उत्तर तुम्हाला तुमच्या निरीक्षणातून सांगायचं आहे. मी असं सांगेन की जर तुमचा कधी भाषणाचा असा प्रसंग आला तर अजिबात गोंधळून जाऊ नका, अगदी शांत राहा आणि त्या सभागृहामध्ये कार्यक्रमासाठी जो फलक पाठीमागे लावला आहे, जो मान्यवर बसणार आहे त्याच्या पाठीमागे जो फलक लावलेला असतो त्या फलकाकडे शांतपणे बघा. त्या फलकावर तुम्हाला तुमचं भाषण सापडेल. धन्यवाद.